नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर अगदी कापसापेक्षा मऊ, स्पंजी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा छान असा दहीवडा बनवणार आहोत। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही दहीवडा बनवला तर अजिबात तुमचा दहीवडा बिघडणार नाही आणि अगदी हलका होऊन जाईल। तोंडात टाकल्या विरघळणारा दहीवडा। चला तर मग करूया सुरुवात। तर ह्यासाठी मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे। ह्या दोन्ही डाळी एकत्रच आपण भिजत घालणार आहोत। आता याला 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेतलंय आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालून याला 6 ते 7 तास भिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर लवकर दहीवडे बनवायचे असतील तर तुम्ही गरम पाण्यात डाळ भिजू घातली तर 2 ते 2.5 तासात डाळ मस्त भिजल्या जाते। आता डाळ मस्त भिजली आहे। आता ह्याचं हे पाणी आहे हे काढून घ्यायचं आणि ही डाळ एखाद्या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायची आहे। आणि जेवढं कमी पाण्यामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढं कमी पाणी घालून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ आपण घालून घेणार आहोत। साधारणपणे 2 ते 3 बॅच मध्ये ही डाळ बारीक करून घ्यायची। आता डाळ घालून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही अद्रक देखील घालू शकता, कढीपत्त्याची पाने देखील घालू शकता, पण मी फक्त मिरची घालणार आहे आणि 2 आईस क्यूब घातलेले आहेत। ह्यामुळे डाळ लवकर वाटल्या जाते। तर पहिली बॅच आपली काढून झाली आहे। ह्याच पद्धतीने साधारणपणे 3 बॅच मध्ये ही डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि सगळ्या बॅच मध्ये वाटताना आईस क्यूब आठवणीने घालून घ्यायचे आहेत। आता डाळ वाटून झाल्यानंतर पुढची प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची असते, ती म्हणजे फेटायची। आता आपण हे आधी वाटून घेऊया आणि मग कसं फेटायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर 2 आईस क्यूब घालून घेतलेत आणि ही बॅच आपण वाटून घेणार आहोत। सगळं मिश्रण वाटून तयार आहे। आता हे जे इलेक्ट्रिक बीटर आहे ह्याच्या सहाय्याने आपण ह्याच्यामध्ये हवा भरून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला हाताने फेटण्याची अजिबात गरज पडणार नाही। हे बीटर मोस्टली सगळ्यांकडेच असतं, ज्यांच्याकडे नसेल त्यासाठी सुद्धा एक टिप आहे, ती पुढे जाऊन सांगणारच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे असं छान फेटल्या गेल्यामुळे आपले दहीवडे एकदम स्पंजी आणि हलके होतात। तर साधारणपणे मी 2 ते 3 मिनिटभर ह्या बीटरच्या साहाय्याने हे पीठ मस्त फेटून घेतलंय। ह्याच्यात छान हवा भरली गेलेली आहे। पीठ किती हलकं झालंय हे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर सगळ्या साईडनी हे बीटर फिरवून घ्यायचं, जेणेकरून सगळं पीठ अगदी हलकं होईल आणि त्यामध्ये हवा भरली जाईल। तर छोटासा गोळा घेतला आणि पाण्यामध्ये टाकला। तुम्ही बघू शकता पीठ एवढं हलकं झालंय की हा गोळा पाण्यावर तरंगतोय आणि हा गोळा पाण्यावर तरंगायला गेला की समजून घ्यायचं आपलं पीठ मस्त हलकं झालंय। आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं जिरं घालणार आहोत। जिरं घालणं टोटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं। थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय, जेणेकरून सगळ्या पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होईल। आणि हाताला पाणी यासाठी लावायचं कारण उडदाच्या डाळीचं पीठ हे खूप चिकट असतं, हाताला जास्त चिकटू नये म्हणून आपण पाण्याचा हात लावून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता पीठ किती हलकं झालंय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। खूप हलकं असं पीठ झालेलं आहे। आता ह्या पिठाला साईडला ठेवूया आणि दही आपण बनवून घेणार आहोत। आता इलेक्ट्रिक बीटर नसेल तर ह्या बीटरचा वापर देखील तुम्ही पीठ फेटण्यासाठी करू शकता। आता अर्धा लिटर दही घेतलेलं आहे आणि यामध्ये मी पिठी साखर घालून घेतलेली आहे। पिठी साखरेचं परफेक्ट असं काही प्रमाण नाहीये, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात गोड कमी जास्त करू शकता। साखर तुम्ही तुमच्या आवडीने ऍड करायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ नाही घातलं तरी देखील चालेल। मीठ घातल्यानंतर सगळं परत मिक्स करून घ्यायचं। आता दही तर तयार झालंय। आता एका बाउलमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे। कोमट पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। इथे थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका, तुम्ही कोमट पाण्याचाच वापर करा। आता हिंग घातल्यानंतर हे दोन्ही मिक्स करायचंय आणि त्यानंतर आता आपण वडे तळून घेणार आहोत। तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग हे वडे ह्यामध्ये सोडायचे।
तर ह्यासाठी असं काही परफेक्ट शेप वगैरेची गरज नाही, तेलात तुम्ही वडे सोडले की ते ऑटोमॅटिक गोल होतात। तर ह्या पद्धतीने मध्यम आचेवर हे वडे आपण तळून घेणार आहोत। तर कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे घालून घ्यायचे आहेत। याला मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण हे वडे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता थोडंसं रिफ्लेक्शन आलंय, कारण माझ्या किचनमध्ये खिडकीतनं ऊन येतं, त्यामुळे जरा चमकल्यासारखं दिसतं। तर तुम्ही बघू शकता वडे छान तळले जात आहेत। ह्याच पद्धतीने याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा, आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता झाऱ्याच्या साहाय्याने याला आपण उलटवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आकार देखील एकदम छान आलेला आहे, आणि हे दहीवडे पाण्यात घातल्यानंतर तसेही फुलतात, त्यामुळे खूप जास्त मोठ्या आकारात करण्याची काहीच गरज नाहीये। तर अजून थोडासा रंग बदलेपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर रंग छान बदलायला सुरुवात झालेली आहे। आता साधारणपणे 1-2 मिनिटभर हे वडे तळून आपण आता काढून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने वडे काढून घ्यायचे, म्हणजे खूप जास्त तेलकट होत नाही, एक्स्ट्राचं तेल यातनं निघून जातं। आता हे व्यवस्थित असं निथळून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं, कोमट पाण्यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहेत। आता याला 5 मिनिटभर असंच भिजवून घ्यायचंय, आणि त्यानंतर असं हलक्या हाताने प्रेस करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय हलक्या हाताने ही प्रोसेस आपल्याला करायची आहे, कारण वडे खूप जास्त फ्लफी झालेले आहेत, खूप जोरात प्रेस करण्याची गरज नाही। ह्याच पद्धतीने मी सगळे वडे प्रेस करून घेतलेले आहेत। आता आपण याला सर्व करून घेणार आहोत। तर त्यासाठी एका प्लेटमध्ये हे वडे असे ठेवून घ्यायचे, आणि दह्यामध्ये वडे घालायचे नाहीत, तर वड्याच्या वर आपण दही घालून घेणार आहोत। तर ह्याच पद्धतीने मी आता वडे सर्व करून घेते, आणि याच्यावरून असं थोडं थोडं दही घालून घ्यायचं आहे। ह्यामुळे दही वडे खायला खूप टेस्टी लागतात। आणि आता आपण बाकीच्या चटण्या वगैरे घालून घेणार आहोत। तर दही तर घालून घेतलेलं आहे। ही आहे पुदिन्याची चटणी। त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यानंतर आपण चिंच गुळाची चटणी घालून घेणार आहोत। त्याची देखील रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी व्हिडिओ नक्की पोस्ट करेल। तर आता चिंच गुळाची चटणी घालून घेऊया। ह्या 2 चटण्याशिवाय दही वड्याला जशी पाहिजे तशी टेस्ट अजिबात येत नाही, त्यामुळे ह्या चटण्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत। आता आपण ह्याच्यावर लाल मिरची पावडर थोडंसं भुरभुरणार आहोत, त्यामुळे थोडी चटपटीत चव येते। तुम्ही चाट मसाला देखील याच्यावर ॲड करू शकता, आणि थोडंसं भाजलेले जिऱ्याची पावडर आहे, त्यामुळे देखील ह्या दही वड्याला छान चव येते। आणि आता थोडेसे डाळिंबाचे दाणे मी घालून घेते। डाळिंबाचे दाणे टोटली ऑप्शनल आहे, नाही घातले तरी देखील चालेल। आता मी तुम्हाला दही वडा तोडून दाखवते, किती हलका आणि मस्त झालेला आहे ते। खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे। अतिशय सुंदर असे दहीवडे झालेत। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।